ही वेबसाईट आहे. वेबसाईट सर्च करून आपण पेपरशाला फ्री ऑनलाईन एक्झामिनेशन सॉफ्टवेअर फॉर स्कूल्स कॉलेजेस ह्याच्यावरती जाऊन आपण या साईट वरती पाहू शकतो. या साईट वरती फर्स्ट आपल्याला लॉग इन करावं लागेल. लॉग इन साठी पहिल्यांदा प्राइसिंग जर पाहिलं तर प्राइसिंग मध्ये त्याचे जे काही डेमो व्हर्जन्स आहेत, बेसिक प्लॅन हा फ्री आहे, त्यानंतर सिल्वर प्लॅन आणि गोल्डन प्लॅन. जर फ्री व्हर्जन जर पाहिलं तर फ्री व्हर्जन मध्ये 1 इयर व्हॅलिडिटी, मॅक्झिमम 100 स्टुडंट, म्हणजे एका लॉग इन मध्ये 100 स्टुडंटसाठी आपण ही एक्झामिनेशन घेऊ शकतो. त्यानंतर त्याच्यामध्ये अनलिमिटेड क्वेश्चन्स आपण टाकू शकतो. त्यानंतर अनलिमिटेड एक्झाम्स ज्या काय आहेत त्या आपण कंडक्ट करू शकतो. त्यानंतर एक्झाम प्रॉक्टरिंग ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर वेब सॉफ्टवेअर ह्याचा अवेलेबल आहे. मोबाईलवरती स्टुडंटलाही फ्रेंडली आहे, किंवा MSBTची जशी आपली फायनल एक्झाम होती थोडक्यात त्याच पद्धतीनं ही एक्झाम परफॉर्म होती. फक्त फ्री व्हर्जनमध्ये बल्क अपलोड व्हाया एक्सेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल क्वेश्चन्स जे काय आहेत ते क्वेश्चन्स आपल्याला 1 बाय 1 हे टाईप करावं लागतील किंवा कॉपी पेस्ट करावं लागतील, ते इथं अवेलेबल नाहीये. पण पेड व्हर्जनमध्ये ते ऑप्शन जो आहे बल्क अपलोड व्हाया एक्सेल तो अवेलेबल आहे. तर एवढाच फ्री व्हर्जनमध्ये आणि प्राइसिंगमध्ये डिफरन्स आहे. तर स्टार्टिंगला आपण लॉग इन करण्यासाठी लॉग इनच्या राईट साईडला फ्री इन्स्टिट्यूट रजिस्ट्रेशन आहे. या फ्री इन्स्टिट्यूट रजिस्ट्रेशन मध्ये गेल्यानंतर तर हा टॅब येईल. त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूटचं पहिल्यांदा शॉर्ट नेम टाकायचं आहे, त्यानंतर इन्स्टिट्यूटचं फुल नेम टाकायचं आहे, जेणेकरून ज्यावेळेस विद्यार्थी एक्झाम देतील त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना हे नाव हे डिस्प्ले होणार आहे त्यांच्या मोबाईलवरती किंवा त्यांच्या डेस्कटॉपवरती. त्यानंतर जो काही इन्स्टिट्यूटचा ॲड्रेस आहे, त्यानंतर डिस्ट्रिक्ट, कॉन्टॅक्ट नंबर हा फॅकल्टीचा जरी टाकला तरी चालेल. त्यानंतर झोन, इंडियन स्टँडर्ड श्रीलंका. तर जो काही टाइम आहे तो टाइम इथं 24 आवर्समध्ये हे क्लॉक ऑपरेट होतं, त्यामुळं त्यानुसार पेपर सेट करताना टाइम हा 24 आवर्समध्ये आपल्याला ठेवावा लागेल. त्यानंतर ईमेल ID जो आहे तो डिपार्टमेंट वाईज जरी दिला इथे तर हाच ईमेल ID वरती तुमचं लॉग इन हे स्टार्ट होणार आहे आणि तो पासवर्ड आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हा रजिस्ट्रेशन फॉर्म फिल केल्यानंतर परत आपल्याला मेन पेज वरती लॉग इन करायचंय. तर मी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर लॉग इन केल्यानंतर हा डॅशबोर्ड त्यांचा येणार आहे. तर कॉलेजचं नाव आणि त्यानंतर डॅशबोर्ड. तर या स्मॉल डॅशबोर्डमध्ये आत्तापर्यंत आपण किती पेपर सेट केलेले आहेत, त्यानंतर आपल्या या डॅशबोर्डमध्ये किंवा या लॉग इनमध्ये टोटल किती क्वेश्चन किंवा नंबर ऑफ क्वेश्चन्स आत्तापर्यंत आपण इन्सर्ट केलेले आहेत, आणि आत्तापर्यंत किती युजर्स ह्याच्यामध्ये आपण रजिस्टर्ड केलेले आहेत ते युजर्सची संख्या इथं मेन्शन केलेली आहे. आणि त्यानंतर टोटल ग्रुप्स. तर ग्रुप्स म्हणजे थर्ड इयरचा क्लास असेल तर थर्ड इयरचा ग्रुप वेगळा होऊ शकेल, सेकंड इयर क्लास असेल तर सेकंड इयरचा ग्रुप हा वेगळा होऊ शकेल. त्यानंतर जे काही ओव्हरऑल रिझल्ट आहे तर हा ओव्हरऑल रिझल्ट जेवढ्या काही एक्झाम आपण घेतलेल्या आहेत त्यांचा हा ओव्हरऑल रिझल्ट असणार आहे. आणि रिझल्ट समरी राईट साईडला येणार आहे. तर जवळपास 2 एक्झाम डेमो एक्झाम परफॉर्म केलेल्या होत्या त्याच्याशी रिलेटेड हा ओव्हरऑल रिझल्ट आणि समरी आहे. तर लेफ्ट साईडला जर पाहिलं तर लेफ्ट साईडला डिफरंट टॅब्स आहेत. तर हा फर्स्ट टॅब डॅशबोर्ड आहे जो की आपल्याला इथं दिसत आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन्स. तर जे काही हे 10 क्वेश्चन्स आहेत हे 10 क्वेश्चन्स ह्या सॉफ्टवेअरमध्ये इन्सर्ट करण्याची जी मेथड आहे ती इथं मेन्शन केलेली आहे. तर फर्स्ट ऑल क्वेश्चन्स जे आहेत जे तुम्ही ऑलरेडी ऍड केलेले आहेत ते क्वेश्चन्स ह्याच्यामध्ये दिसणार आहेत. तर अशा पद्धतीने हे 10 क्वेश्चन्स मी ऑलरेडी ऍड केलेले आहेत. ते इथं ज्यावेळेस तुम्ही हे ऍड करताल त्यावेळेस इथली संख्या ही वाढत जाणार आहे. त्यानंतर क्वेश्चन ऍड करण्याची जी प्रोसिजर आहे तर ऍड न्यू क्वेश्चन ह्याच्यामध्ये जाऊन क्वेश्चन टाईप आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर मल्टिपल चॉईस, त्यानंतर शॉर्ट आन्सर, लॉंग आन्सर, ट्रू फॉल्स टाईप क्वेश्चन.
तर आपण MCQ एक्झाम घेणार आहोत, त्यामुळे शक्यतो आपण मल्टिपल चॉईस सिंगल आन्सर हाच ऑप्शन आपण शक्यतो सिलेक्ट करणार आहोत. त्यानंतर लँग्वेज ओनली इंग्लिश किंवा बोथ लँग्वेज सुद्धा इथं अवेलेबल आहेत. आणि नंबर ऑफ ऑप्शन्स जे आहेत, तर एका क्वेश्चनसाठी किती नंबर ऑफ ऑप्शन्स द्यायचे आहेत ते सुद्धा इथं आपण मेन्शन करू शकतो. ह्याच्या अगोदर क्वेश्चन्स हे आपल्याला टाकायच्या अगोदर कॅटेगरीज ज्या आहेत, ह्या कॅटेगरीज आपल्याला इथं मेन्शन करायच्यात कॅटेगरीजच्या टॅबमध्ये जाऊन. तर या कॅटेगरीज म्हणजे काय आहेत? आता फॉर एक्झाम्पल थर्ड इयर, तर थर्ड इयरला आपल्याला 5 सब्जेक्ट आहेत. त्यापैकी एक सब्जेक्टची कॅटेगरी मी इथं मेन्शन केलेली आहे MRS. दुसरा सब्जेक्ट आहे आमचा SWM. तर ही झाली मेन कॅटेगरी. आणि SWM मध्ये आपल्याला जर सब कॅटेगरी करायची असेल तर सब कॅटेगरी करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा कॅटेगरी मेन कॅटेगरी ऍड करावं लागेल. तर इथं आपण SWM ऍड केलेली आहे, इथं अटॅच झालेली आहे. त्यानंतर ह्या SWM मध्ये सब मेन कॅटेगरी SWM मध्ये, तर SWM सिलेक्ट करणार आणि कॅटेगरीचं नाव आपण टाकू शकतो MSBT टेस्ट 1. क्लिक हिअर. आणि हे क्लिक केल्यानंतर सब कॅटेगरीमध्ये SWM मध्ये तर ही सब कॅटेगरी आपल्याला इथे दिसेल MSBT टेस्ट 1. तर MSBT टेस्ट 1 SWM या सब्जेक्टसाठी एक सुद्धा क्वेश्चन या सॉफ्टवेअरमध्ये मी टाकलेला नाहीये. आता आपण ह्याचे क्वेश्चन्स जे आहेत ते ह्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत. त्यासाठी आपण परत क्वेश्चन मध्ये जाणार आहोत. ऍड न्यू क्वेश्चन. तर मल्टिपल चॉईस सिंगल आन्सर इंग्लिश आणि 4 ऑप्शन्स. त्यानंतर हा टॅब ओपन झाल्यानंतर तर आपल्याला कुठल्या कॅटेगरीमध्ये क्वेश्चन टाकायचे किंवा कुठल्या सब्जेक्टच्या अंडर आपल्याला टाकायचे. तर सध्या आपण SWM जर सिलेक्ट केला किंवा MRS सिलेक्ट करतो मी MRS. त्यानंतर त्याची सब कॅटेगरी MRS ठेवलेली आहे. आणि लेवल, तर लेवल म्हणजे क्वेश्चनची लेवल आहे. तर टू सिम्पल, सिम्पल, हार्ड आणि टू हार्ड. तर हे क्वेश्चनचे जे काही कॅटेगरीज आहेत या क्वेश्चनच्या कॅटेगरीज आपल्याला पेपर तयार करताना लागणार आहे. मोस्टली आपण ऑल क्वेश्चन्स हे सिम्पल कॅटेगरीमध्ये जर टाकले तर आपल्याला क्वेश्चन पेपर तयार करायला इझी जाणार आहे. तर हे 3 टॅब सिलेक्ट केल्यानंतर जो काही आपला क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आपण इथं टाईप करणार आहोत. हा क्वेश्चन असेल आणि त्याचे जे काही 4 ऑप्शन्स असतील ते 4ही ऑप्शन आणि करेक्ट ऑप्शनला आपण सिलेक्ट करणार आहोत. तर 4th ऑप्शन हा करेक्ट आहे, त्याच्यामुळे सिलेक्ट करेक्ट ऑप्शन. तर ह्याच्यामध्ये आपल्याला इथं जे काही डिफरंट टॅब्स आहेत तर ह्याच्यामध्ये आपल्याला इक्वेशन पण टाईप करता येतील. त्यानंतर एखादी इमेज जर आपल्याला ऍड करायची असेल तर ती इमेज पण ऍड करता येतील. जर एखादा टेबल आपल्याला टाकायचा असेल तर तो टेबल पण आपण इथं मेन्शन करू शकतो. तर जेवढे काही वर्डमध्ये फंक्शन्स असणार आहेत ते सर्व फंक्शन्स इथं ओपन आहेत. आणि त्यानंतर आपण हा क्वेश्चन सबमिट करणार आहोत. हा क्वेश्चन सबमिट केल्यानंतर जर आपण डॅशबोर्ड वरती आलं तर इथं 11 क्वेश्चन झालेले आहेत. म्हणजे MRS मध्ये मी अजून एक क्वेश्चन हा ऍड केलेला आहे. तर अशा पद्धतीनं जे काही क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स आपण प्रत्येक सब्जेक्ट हेड खाली आपण ऍड करू शकतो. तर असे जेवढे काही क्वेश्चन्स आहेत तेवढे सगळे क्वेश्चन्स आपण प्रत्येक कॅटेगरीमध्ये, कॅटेगरी म्हणजेच आपले सब्जेक्ट्स असणार आहेत, त्या सब्जेक्टच्या अंडर आपण 50, 100 अनलिमिटेड क्वेश्चन्स हे आपण तिथं ऍड करून ठेवू शकतो. तर हे क्वेश्चन्स ऍड झाल्यानंतर आपल्याला पेपर सेट करायचा आहे. तर तो पेपर सेट करण्यासाठी आपण पेपरवरती क्लिक करणार आहोत. जर ऑल पेपरवरती आपण क्लिक केलं तर आतापर्यंत आपण कुठल्या कुठल्या एक्झाम घेतलेल्या आहेत
त्याचा डाटा इथं दिसणार आहे. जसं की 8 तारखेला आम्ही एक डेमो घेतलेला होता, 7 तारखेला एक डेमो घेतलेला होता. 8 तारखेच्या डेमोमध्ये 5 क्वेश्चनचा पेपर होता, 7 तारखेच्या डेमोमध्ये 9 क्वेश्चन्सचा पेपर होता आणि ड्युरेशन दोन्हीसाठी 10-10 मिनिट ठेवलेलं होतं. आणि जे काही क्वेश्चनचं सिलेक्शन होतं ते ॲटो सिलेक्शन होतं. तर ॲटो सिलेक्शन म्हणजे जे काही 11 क्वेश्चन्स आपण टाकलेले आहेत त्या 11 पैकी ऑटोमॅटिकली 5 हा क्वेश्चन पेपर सिलेक्ट करणार आहे आणि दुसऱ्यामध्ये 11 पैकी ऑटोमॅटिकली 9 क्वेश्चन्स तो सिलेक्ट करणार आहे आणि वेगवेगळ्या स्टुडंटला रॅन्डमली ते प्रोव्हाइड केले जातील. आणि हां सर, आणि जर आपल्याला नवीन पेपर ऍड करायचं असेल तर आपण ऍड न्यू पेपर, तर न्यू पेपरमध्ये गेल्यानंतर पेपर टाईप, तर पेपर टाईप आपला बेसिक पेपर असणार आहे, इन्स्टंट ऑटोमॅटिक रिझल्ट बेस्ड. तर लॉंग आन्सर आणि सब्जेक्टिव्ह म्हणजे थेरॉटिकल पेपरसाठी आहे. त्यानंतर पेपर नेम, तर CE6I MRS किंवा MSBT टेस्ट 1 असं जरी मेन्शन केलं तरी चालेल. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना इन्स्ट्रक्शन द्यायच्या त्या इन्स्ट्रक्शन आपण इथं मेन्शन करू शकतो. म्हणजे जो काही क्वेश्चन आहे आपला, पर क्वेश्चन किती मार्क्स आहेत, टोटल टाइम पेपरसाठी किती आहे, त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग असेल तर निगेटिव्ह मार्किंग इथं आपण इन्स्ट्रक्शन्समध्ये मेन्शन करू शकतो. या इन्स्ट्रक्शन स्टुडंटला पेपर रीड किंवा चालू करायच्या अगोदर तिथं डिस्प्ले होणार आहे. त्यानंतर राईट साईडला मिनिमम पर्सेंटेज रिक्वायर्ड टू पास, तर जो काही पेपर आपण ठेवलेला आहे, फॉर एक्झाम्पल आपला MSBT 20 मार्काचा असणार आहे, तर 20 मार्का, तर इथं पर्सेंटेजमध्ये आपल्याला जी काही व्हॅल्यू आहे ती इथं मेन्शन करायची. तर जनरली आपल्याला 40% पासिंग असते, त्यामुळं आपण इथं 40% पासिंग मार्क्स आपण ठेवणार आहोत. त्यानंतर जो काही ग्रुप आहे, थर्ड इयर असेल तर थर्ड इयर सिलेक्ट करणार, सेकंड इयर असेल तर सेकंड इयर सिलेक्ट करणार. त्यानंतर डिफॉल्ट मार्क्स पर क्वेश्चन, तर पर क्वेश्चन आपल्याला किती मार्क द्यायचे आहेत तर ते मार्क्स आपण इथं मेन्शन करणार आहोत. त्यानंतर जर निगेटिव्ह मार्क्स आपल्याला द्यायचे असतील तर ते निगेटिव्ह मार्क आपण मेन्शन करणार आहोत किंवा 0 असतील. त्यानंतर टोटल पेपरचं ड्युरेशन आपल्याला किती ठेवायचं आहे तर ते आपण इथं मेन्शन करणार आहोत. तर मिनिमम 10 मिनिट आहे आणि मॅक्झिमम 2 आवर्स पर्यंत आपण इथं पेपर हा कंडक्ट करू शकतो. त्यानंतर मॅक्झिमम टॅब स्विच अलो, म्हणजे विद्यार्थ्यांना स्विच करण्यासाठी किती टॅब हे आपण मेन्शन करणार आहोत किंवा देऊ शकतो. तर मिनिमम व्हॅल्यू इथे 2 आहे, 2 पेक्षा कमी टॅब आपण प्रोव्हाइड करू शकत नाही. म्हणजे एक टॅब त्याचा ॲपचा असेल आणि दुसरा टॅब हा त्याचा लॉग इनचा असेल, तर लॉग इन आणि ॲप व्यतिरिक्त दुसरा टॅब ह्याला ओपन होत नाही. त्यानंतर पेपर स्टार्ट टाइम आणि पेपर एंड टाइम, म्हणजे जो काही पेपर आहे हा ऍक्टिव्ह किती वेळेसाठी ठेवायचा आहे तो टायमिंग इथं मेन्शन करायचा आपल्याला. म्हणजे फॉर एक्झाम्पल 10/5/2021 3 वाजता चालू करून 4 पर्यंत आपल्याला ठेवायचा आहे, तर हे 4 पर्यंत हा पेपर तुमचा ओपन राहणार आहे. ज्या वेळेस विद्यार्थी लॉग इन करेल त्यावेळेस तो पेपर हा 30 मिनिटाचा त्याला कंडक्ट होणार आहे, पण तो लॉग इन हा 3 वाजेपर्यंत करू शकतो. म्हणजे 2:30 वाजेपर्यंत तो लॉग इन करू शकतो, 2:30 ते 3 तो पेपर हा देऊ शकतो. जर त्यानं 2:40 किंवा 2:35 लॉग इन केले तर त्याला 40 मिनिटच भेटणार आहे, सॉरी 20 मिनिट भेटणार आहेत. जेवढा लेट तो लॉग इन करेल तेवढा टाइम त्याचा कमी होणार आहे. तर हा स्टार्ट टाइम आणि एंड टाइम हा तुमची पेपर चालू राहण्यासाठीचा टाइम आहे. त्यानंतर क्वेश्चन, तर जे काही क्वेश्चन्स आपण ऑलरेडी ऍड करून ठेवलेले आहेत ते सर्व्हरनं ऑटोमॅटिक घ्यायचे आहेत का मॅन्युअल घ्यायचे हे आपण डिसाईड करू शकतो. तर आपण ऑटोमॅटिकली हे सिलेक्ट करणार आहोत जेणेकरून रॅन्डमली क्वेश्चन्स हे सिलेक्ट होतील. त्यानंतर अलो टू व्ह्यू करेक्ट आन्सर आफ्टर पेपर, तर जनरली हा ऑप्शन आपण बंद ठेवतो MSBT टेस्ट किंवा फायनल टेस्टसाठी. त्यानंतर ऑटोमॅटिक ईमेल नोटिफाय टू स्टुडंट्स, तर एक्झामचं जे काही नोटिफिकेशन आहे ते स्टुडंटला जाऊ शकतं ज्यावेळेस आपण हा पेपर सेट करणार आहोत किंवा ऍड करून ठेवणार आहोत. त्यानंतर क्वेश्चन सिक्वेन्स रॅन्डमली, तर प्रत्येक विद्यार्थ्याला जो काही क्वेश्चन आहे पहिला क्वेश्चन
प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळा जाणार आहे जर आपण ऑप्शन एस केला तर, आणि जर आपण ऑप्शन नो केला तर सगळ्या विद्यार्थ्यांना पहिला क्वेश्चन हा सेम असणार आहे. त्यानंतर ऑप्शन सिक्वेन्स रॅन्डमली, तर ऑप्शनचा सिक्वेन्स ही रॅन्डमली आपण इथं देऊ शकतो विद्यार्थ्यांना. त्यानंतर प्रॉक्टर एक्झाम इनेबल, त्याला आपण एस करू शकतो, जेणेकरून नंतर आपल्याला रिझल्ट टॅबमध्ये विद्यार्थ्यांनी चालू एक्झाम मध्ये काय काय केलेलं आहे किंवा कॅमेरानं काय काय कॅप्चर केलेलं आहे तेही आपल्याला दिसू शकेल. त्यानंतर शो पेपर रिझल्ट टू कॅन्डिडेट, तर इथं आपण येस किंवा नो हा ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. जनरली आपण नो हा ऑप्शन चूज करणार आहोत. आणि त्यानंतर तर इज ओनली फॉर कस्टम एक्झामिनर, तर जे काही एक्झामिनर आपण इथं मेन्शन केलेले आहेत किंवा ऍड केलेले आहेत त्या एक्झामिनरसाठीच ही एक्झाम आपण परफॉर्म करणार आहोत. आणि फाईल अपलोड अलो, जर सब्जेक्टिव्ह एक्झाम असेल तरच हा टॅब किंवा हा ऑप्शन आपण ऍड करतो. जर MCQ असेल तर बाय डिफॉल्ट हा ऑप्शन हा नो असणार आहे. हे सगळं सिलेक्ट केल्यानंतर आपण नेक्स्ट स्टेपमध्ये जाणार आहोत. तर इथं तुमचा जो पेपर आहे तो पेपर हा तयार होणार आहे. जे पेपरचं टायटल आपण टाकलेलं होतं ते टायटल इथं येणार आहे. इन्स्ट्रक्शन तिथलेच इथं रिफ्लेक्ट होणार आहेत. त्यानंतर जो टाइम आहे तोही टाइम जो आपण पहिल्या टॅबमध्ये सेट केलेला होता तो इथे येणार आहे. तर पहिल्या टॅबमधली सर्व माहिती इथं मेन्शन होणार आहे. त्यानंतर खालती आता या पेपरमध्ये आत्तापर्यंत आपण क्वेश्चन्स हे 0 ऍड केलेले आहेत. तर आता आपल्याला क्वेश्चन्स हे ऍड करायचे आहेत. तर पहिल्यांदा MRS पेपर, त्यानंतर लेवल, तर आपण सिंपल लेवलमध्ये सर्व क्वेश्चन्स हे टाकलेले आहेत, त्याच्यामुळे आपण सिंपल हीच लेवल कंडक्ट करणार आहोत. तर या सिंपल लेवलमधनं आपल्याला किती क्वेश्चन्स हे सिलेक्ट करायचे ते आपण इथं मेन्शन करणार आहोत. तर फॉर एक्झाम्पल आपण ऑल क्वेश्चन जर सिंपल मध्ये टाकलेले असतील आणि आपण MSBT साठी 20 क्वेश्चन जर टाकत असतील तर पहिल्यांदा आपण 10 सिलेक्ट करणार आहोत आणि ते सबमिट करणार आहोत. आणि परत उरलेले 10 हे परत आपण MRS मधनं सिंपल लेवल मधनं, टू सिंपल मधनं किंवा हार्ड किंवा टू हार्ड या कुठल्याही लेवल मधनं उरलेले 10 आपण घेऊ शकतो. पण या सर्वांची ऍडिशन जेवढे क्वेश्चन आपण स्टुडंटला देणार आहोत तेवढी येणं आवश्यक आहे. म्हणजे जर आपण 20 क्वेश्चन टाकत असाल तर इथं दोन्ही मिळून म्हणजे टोटल क्वेश्चन विद्यार्थ्यांना आता 20 जाणार आहेत. जर तुमच्या टॅबमध्ये किंवा MRS अंडर सब्जेक्ट खाली जर 50 क्वेश्चन असतील तर त्या 50 पैकी रॅन्डमली विद्यार्थ्यांना 20 जाणार आहेत. तर अशा पद्धतीनं हे सेट आपण इथं करणार आहोत. तर ऍक्च्युअल MRS मध्ये 11 सब्जेक्ट आहेत किंवा 11 क्वेश्चन आहेत, त्याच्यामुळे मी इथं सिलेक्ट करताना कमी सिलेक्ट करतो. म्हणजे 11 पैकी आता 10 क्वेश्चन्स हे ऑटोमॅटिकली त्या पेपरमध्ये येणार आहेत. आणि सबमिट केल्यानंतर हा पेपर हा जनरेट होणार आहे. तर पेपर जनरेट झालाय का नाही हा परत आपल्याला डॅशबोर्ड वरती दिसेल. तर इथं टोटल पेपर्स ऑन सर्व्हर 3 झालेले आहेत. लॉग इन केल्या केल्या ऑलरेडी इथं 2 होते. तर हा पेपर जो आहे हा पेपर ऑल पेपर्स मध्ये जाऊन आपण चेक करू शकतो. तर थर्ड पेपर इथं स्टार्ट झालेला आहे किंवा फर्स्ट 10/5/2021 ला, तर 30 मिनिटाचा ड्युरेशनचा 10 क्वेश्चन्सचा पेपर. तर सध्या हा पेपर डिॲक्टिवेट आहे म्हणजे आपण चालू केलेला नाहीये. हा आपण इथं राईट मार्क वरती क्लिक करून हा ऍक्टिवेट करू शकतो. हा पेपर ऍक्टिवेट केल्यानंतर स्टुडंटला तो करेक्ट टायमिंगला डिस्प्ले होणार आहे, अदरवाईज तो डिस्प्ले होणार नाही. तर हे झालं क्वेश्चन पेपरच्या बाबतीत. त्यानंतर जे काही स्टुडंट्स आहेत किंवा युजर्स आहेत तर ते युजर्स आपण इथनं ऍड करणार आहोत युजर्स मध्ये जाऊन. त्या अगदी आपण जे काही ग्रुप्स आहेत ते ग्रुप आपण इथनं ऍड करू शकतो ग्रुप या टॅब मधनं. तर सेकंड इयर, तर थर्ड इयर ऑलरेडी
ऍड केलेला आहे. तर सेकंड इयर सिव्हिल, तर हा एक ग्रुप इथं ऍड होणार आहे. तर या ग्रुपमध्ये सध्या 0 स्टुडंट्स हे ऍडेड आहेत आणि तो ग्रुप हा ऍक्टिव्ह आहे. या ग्रुपला टोटली आपल्याला डिऍक्टिव्ह ही करता येतं. त्यानंतर जे युजर्स आहेत ते युजर्स आपण या युजर्स टॅब मधनं ऍड करणार आहोत. तर हे ऑलरेडी ऍड झालेले काही युजर्स आहेत. जर आपल्याला न्यू युजर्स ऍड करायचे असतील तर आपण ऍड न्यू युजर त्याच्यावरती क्लिक करून इथं स्टुडंट डाटा हा आपण मेन्शन करणार आहोत. तर हा स्टुडंट डाटा आपल्याला कॉपी पेस्ट किंवा टायपिंग मध्येच ऍड करता येणार आहे, कारण की फ्री व्हर्जनला बल्कमध्ये ऍडिशन, एक्सेल ऍडिशन हे ऑप्शन अवेलेबल नाहीये. ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा ईमेल आय डी हा इम्पॉर्टंट आहे, कारण की जो काही युजर नेम आणि पासवर्ड आहे तो युजर नेम आणि पासवर्ड हा विद्यार्थ्यांना त्यांच्या मेल आय डी वरती जाणार आहे आणि पेपरसाठी जी लिंक आहे ती सुद्धा त्या विद्यार्थ्यांना मेल आय डी वरती जाते. त्यामुळं ईमेल आय डी हा थोडासा इम्पॉर्टंट असणार आहे. आणि या विद्यार्थ्याला आपल्याला कुठल्या ग्रुपमध्ये टाकायचे ते आपण डिसाईड करू शकतो बाय सिलेक्टिंग ग्रुप. आणि हा जो काही आय डी पासवर्ड क्रिएट केलेला आहे हा विद्यार्थ्याला आपल्याला जर लगेच पाठवायचा असेल तर आपण इथं सेंड ईमेल, तर या विद्यार्थ्याला लगेच आपण हा ईमेल काय करू शकतो, प्रोव्हाइड करू शकतो. आणि जर विद्यार्थ्याला फोर्सफुली पासवर्ड रिसेट करायचा ऑप्शन द्यायचा असेल तर आपल्याला इथं हा क्लिक करता येईल, पण शक्यतो हा ऑप्शन सिलेक्ट करू नये, कारण की जर हा ऑप्शन सिलेक्ट केला तर फर्स्ट लॉग इन नंतर विद्यार्थ्याला कंपल्सरी पासवर्ड हा चेंज करावा लागतो आणि जर तो फॉरगेट झाला तर विद्यार्थी आपल्याला वारंवार तो पासवर्ड विचारणार आहे. त्यामुळं फक्त सेंड ईमेल हा ऑप्शन सिलेक्ट करून आपण ऍड न्यू युजर करणार आहोत. तर हा युजर इथं ऍड झालेला आहे फर्स्ट लाईन मध्ये आणि त्याचा ग्रुप आहे सेकंड इयर आणि हा विद्यार्थी सध्या ऍक्टिव्ह आहे, म्हणजे हा विद्यार्थी एक्झाम देऊ शकतो. तर पर्टिक्युलरली एखाद्या विद्यार्थ्याला आपण डिऍक्टिव्ह ही करू शकतो या रेड मार्कनं आणि ऍक्टिव्ह ही करू शकतो ग्रीन मार्कने. तर अशा पद्धतीने सर्व युजर्स आपण ऍड करू शकतो आणि पर्टिक्युलरली युजर्स ऍड केल्यानंतर त्याच ग्रुपला आपण तो पेपर हा मेन्शन करणार आहोत. त्याच्यामुळे फक्त त्याच विद्यार्थ्यांना तो पेपर हा दिसणार आहे. त्यानंतर जो पेपर आहे त्या पेपरचा रिझल्ट हा तुम्हाला ऑल पेपर्स जे आहेत त्याच्यामध्येच हा दिसणार आहे. तर कालचे काही डेमो घेतलेला होता, त्या डेमोचा जर रिझल्ट पाहिला तर क्लिक हिअर टू सी पेपर रिझल्ट यामध्ये जर तुम्ही गेलात तर तो रिझल्ट तुम्हाला इथं एक्सेलच्या स्वरूपात किंवा पीडीएफच्या स्वरूपात हा तुम्हाला इथं दिसणार आहे. तर विद्यार्थ्यांचा लॉग इनचा टाइम, डेट तेही इथं मेन्शन होणार आहे. विद्यार्थ्यांना पडलेले मार्क्स आणि त्याचं पर्सेंटेज मध्ये मेन्शन इथं होणार आहे. तर हे झालं रिझल्टच्या बाबतीत. तर रिझल्टचं आउटपुट हे तुम्हाला एक्सेल मध्ये किंवा पीडीएफ मध्ये एक्सपोर्ट करता येणार आहे. इथला जो काही रिझल्ट आहे हा शक्यतो रँकिंग नुसार इथं मेन्शन होतो. तर फर्स्ट रँक पासून लास्ट रँक पर्यंत हा रिझल्ट इथं मेन्शन होणार आहे. आणि त्यानंतर विद्यार्थ्याचा जो काही परफॉर्मन्स आहे ड्युरिंग द एक्झाम तो आपण परफॉर्मन्स हा इथे पाहू शकतो. तर हे आहेत फुल डिटेल्स फॉर दॅट पेपर. आणि जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं प्रॉक्टर, तर हे इथे मेन्शन आहे. आता जसं की हा कॅन्डिडेट आहे पूजा माने, टोटल पेपरमध्ये यांचा कॅमेरा बंद होता आणि बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा प्रत्येक मिनिटाला किंवा प्रत्येक सेकंदाला 30 सेकंदला स्नॅप इथे ऑटोमॅटिकली कलेक्ट होणार आहे थ्रू आउट द एक्झाम. जेवढी लॉंग एक्झाम असेल तेवढे स्नॅप्स इथं कलेक्ट होणार आहेत ऑल स्टुडंटचे. त्यानंतर हे 2 विद्यार्थी यांनी एक्झाम ही दिलेली नव्हती, त्याच्यामुळे ह्यांचा कुठला स्नॅप इथं कलेक्ट झालेला नाहीये.
तर अशा पद्धतीनं ही टोटल एक्झाम आपण इथं कंडक्ट करू शकतो. खामकर सर, माडे सरांना जॉईन करा. हा केलं सर. झालं सर. हा सर, एवढं ह्याच्यामध्ये आहे सर मेन्शन केलेलं. आणि बाकी टॅब जे आहेत ऍडमिन, सब ऍडमिन्स, हे आपण युजर्स हे वाढवू शकतो. त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स वगैरे जर असतील. प्ले स्टोर अवेलेबल आहे का सर हे ऍप्लिकेशन? सर हे ऍप्लिकेशन नाहीये, डायरेक्टली याची लिंक येते सर. आता फॉर एक्झाम्पल मला मेल आलेला असेल लॉग इन केल्यानंतर, तर विद्यार्थ्यांना डायरेक्ट